मित्रांनो, माझं नाव आहे रोहन. मी महाराष्ट्रातल्या नाशिकचा आहे. माझी उंची आहे 6 फूट 1 इंच. ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा मी माझ्या आत्याच्या मोठ्या मुलीकडे म्हणजेच स्नेहाकडे भेटायला गेलो होतो. स्नेहा महाराष्ट्र सरकारी कार्यालयात अधिकारी आहे. तिच्याकडे आम्ही तिघजण गेलो होतो. मी, माझ्या आत्याच्या 2 मुली प्रियंका आणि नेहा. माझ्या आत्याला एकूण 4 मुली आहेत. स्नेहा सगळ्यात मोठी, मग नेहा, प्रियंका आणि शेवटी मृणाली सगळ्यात धाकटी. त्यांचा भाऊ सागर. यातल्या प्रियंका आणि नेहासोबत मी गेलो होतो. माझी आणि प्रियंकाची खूप छान मैत्री आहे. आम्ही घरातून निघालो आणि बसस्टॉपवर पोहोचलो जिथे प्रियंका आणि नेहा माझी वाट पाहत होत्या. त्या दिवशी बस लेट होती पण मी वेळेवर पोहोचलो. खैर आम्ही कसं तरी स्नेहाच्या घरी पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्ही थोडं रिलॅक्स केलं. स्नेहाचं घर छोटंसं होतं त्यामुळे आम्हाला 2 खाटांवर झोपायचं होतं. एका खाटेवर मी आणि प्रियंका तर दुसऱ्या खाटेवर स्नेहा आणि नेहा. पहिल्या रात्री मी झोपलो होतो पण अचानक मध्यरात्री माझी झोप उडाली. प्रियंका झोपली होती आणि माझं तोंड तिच्या पाठीकडे होतं. माझ्या मनात एक खट्याळ विचार आला का नाही मी थोडी मस्ती करू. मी हळूच माझी भावना तिच्या अस्तित्वावर घासायला सुरुवात केली. प्रियंकाकडून काहीच विरोध झाला नाही ज्यामुळे माझी हिंमत वाढली. पण अचानक प्रियंका पुढे सरकली. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जवळच्या उद्यानात फिरायला गेलो. खाणं पिणं झालं आणि मग रात्री सगळे झोपायच्या तयारीला लागलो. मला वाटलं प्रियंका कदाचित दुसऱ्या खाटेवर झोपेल पण नाही, ती पुन्हा माझ्या शेजारी आली. मला कळून चुकलं की प्रियंकाला काहीतरी हवंय. मी ठरवलं आज रात्री प्रियंकाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा. सगळे झोपले आणि कदाचित प्रियंकाही झोपली असावी. मी माझं काम सुरू केलं. प्रथम मी प्रियंकाचं जीवन मोकळं केलं आणि तिच्या जीवनाला बोटाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. तिनं काहीच म्हटलं नाही, फक्त सुंदर अनुभव घेत होती. मग तिनं माझी भावना मोकळी केली आणि हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. मला मजा यायला लागली. आता माझ्यापासून राहवलं नाही. मी तिला म्हणालो, भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दे. तिनं आधी नकार दिला पण माझ्या आग्रहाखातर तिनं भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दिला. थोड्याच वेळात प्रियंका म्हणाली, आता नाही सहन होत, मला सुंदर वेळेचा अनुभव दे. मी म्हणालो, तुला त्रास होईल, तू सहन कर आणि आवाज करू नको, नाहीतर सगळं बिघडेल. ती म्हणाली, मी त्रास सहन करेन. मी तिच्या जीवनावर भावना सेट केली आणि जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. प्रियंका हळू आवाज करू लागली. प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मी तिला पापी देऊ लागलो जोपर्यंत ती शांत झाली नाही. ती जवळपास बेशुद्ध झाली होती. थोड्या वेळाने ती सुंदर अनुभव घेण्यासाठी तयार झाली आणि साथ द्यायला लागली. मग मी पण सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने माझ्या भावनेतून रंग सुटणार होता म्हणून मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग आम्ही झोपायचं ठरवलं. झोपण्यापूर्वी मी माझ्या बॅगमधून गोळी काढून तिला दिली जी तिनं घेतली. सकाळी प्रियंकाचं दुखणं जवळपास गेलं होतं. थोडंसं दुखत होतं पण तिनं जाणवू दिलं नाही. त्या दिवशी ती कुठे फिरायला गेली नाही, मीही नाही आणि त्यामुळे कोणीच गेलं नाही. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा प्लान महाबळेश्वरला जायचा ठरला. तिथे स्नेहाच्या शेजारी भाभी राहत होत्या. त्या आणि त्यांची बहिणीसोबत यायला तयार झाल्या. सगळे तयारीला लागले. भाभीच्या नवऱ्यानं त्यांची कार काढली आणि आम्ही सगळे त्यात बसलो. मी आणि प्रियंका मागे बसलो. आम्ही दोघांनी खूप मस्ती केली. तिनं माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव दिला आणि मी तिच्या जीवनाला हाताने सुंदर अनुभव दिला. महाबळेश्वरला पोहोचल्यावर आम्ही हॉटेलात आमची आधीची बुकिंग तपासली आणि सहज रूम मिळाली. मग आम्ही घाटात फिरायला गेलो. तिथे आम्ही बोटिंगचा आनंद घेतला. बोट मी आणि प्रियंकानं चालवली. मग आम्ही एका सुंदर बागेला भेट दिली आणि परत रूमवर आलो. परत येताना जेवण घेतलं. सगळ्या बायका रूमवर गेल्या आणि पुरुष मंडळी जेवण आणायला गेली. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. आता सगळे झोपायला लागले. मी तुम्हाला सांगायचं विसरलो, आम्ही घेतलेलं रूम हे 2 रूम सेट होतं जिथे आम्ही 12 जण सामावलो. 3 लहान मुलं होती, बाकी सगळे मोठे. आम्ही 4 जण एका रूममध्ये होतो. मी, प्रियंका, नेहा आणि स्नेहा. सगळे झोपले पण माझा आणि प्रियंकाचा मन परत सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी झालं. ती म्हणाली, मला तुझ्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव द्यायचा आहे. मग मी माझी भावना मोकळी केली. मग भावनेला ती सुंदर अनुभव देऊ लागली. 15 मिनिटांनी मी तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. तिला त्रास होत होता पण मी तरीही सुंदर वेळेचा अनुभव दिला. शेवटी मी पुन्हा तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आता आम्ही दोघे रिलॅक्स झालो आणि मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो. माझं मन परत सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी झालं. तिनं नकार दिला पण मी तिला मनवलं आणि पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घेतला.
त्या रात्री मी तिला 4 वेळा सुंदर वेळेचा अनुभव दिला. सकाळी तिनं स्वतःला ताप आल्याचं सांगितलं. मी मेडिकलमधून औषध आणलं आणि तिला दिलं. त्या दिवशी मी आणखी 2 वेळा तिला सुंदर वेळेचा अनुभव दिला. मग सगळे रूमवर परतले आणि आम्ही एका सुंदर बागेला जायचं ठरवलं. आम्ही सगळे तिथे गेलो, फिरलो आणि परत नाशिकला परतलो. परतल्यावर सगळेजण खूपच थकले होते. रात्री सगळे येताच आपापल्या खाटांवर पडले आणि झोपेच्या अधीन झाले. मी, प्रियंका, नेहा आणि स्नेहा एकाच खोलीत झोपलो होतो, कारण स्नेहाचं घर छोटंसं होतं. प्रियंका माझ्या शेजारी झोपली होती, पण त्या रात्री ती खूप थकलेली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसत होती आणि ती शांतपणे झोपली होती. मी तिला बघत होतो आणि माझ्या मनात विचार आला की कदाचित तिला थोडा आराम हवाय. म्हणून मी त्या रात्री काहीच केलं नाही आणि शांतपणे झोपलो. सकाळी लवकर उठून मी चहा बनवला. स्नेहा आणि नेहा अजून झोपलेल्या होत्या, पण प्रियंका उठली होती. ती बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. ती म्हणाली, रोहन, काल तू मला झोपायला दिलंच नाही, तर मी खरंच खूप थकले होते. मी हसलो आणि म्हणालो, अगमला, काय तुझी काळजी नाही का? तुला आराम हवाय ना, मग मी का त्रास देऊ? ती लाजली आणि मला हलकेच हकलत म्हणाली, चल, फालतू तू बोलू नको. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज कुठे फिरायला न जाता घरीच राहायचं. स्नेहा म्हणाली, आज आपण सगळे मिळून काहीतरी मजेदार खेळ खेळूया. प्रियंका आणि नेहाने लगेच होकार दिला. मना आणि सागरही सकाळी स्नेहाच्या घरी आले होते, त्यामुळे घरात चांगलीच गंमत सुरू झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून अंताक्षरी खेळायचं ठरवलं. स्नेहा आणि प्रियंका एका टीममध्ये, मी आणि नेहा दुसऱ्या आणि मृणाली सागर तिसऱ्या. खेळात स्नेहा आणि प्रियंका जिंकल्या, कारण स्नेहाला सगळी जुनी गाणी पाठ होती. खेळता खेळता आम्ही खूप हसलो आणि प्रियंका मला मध्येच चिडवत होती, रोहन, तुझी गाणी काही चालत नाहीत. दुपारी आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण बनवलं. स्नेहा आणि नेहाने वडापाव बनवला, प्रियंकाने उपमा केला आणि मी सागरच्या मदतीने सांबार तयार केला. जेवण झाल्यावर सगळे बसून गप्पा मारत होतो. स्नेहा तिच्या कार्यालयाच्या गोष्टी सांगत होती, कधी गंमतीच्या तर कधी थरारक. प्रियंका मध्येच मला डोळे मारत होती आणि मला कळत होतं की तिच्या मनात काहीतरी खट्याळ विचार चाललाय. पण मी तिला इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं, कारण स्नेहा समोर होती आणि ती काहीही चुकलं तर लगेच ओळखायची. संध्याकाळी मृणाली आणि सागर त्यांच्या घरी गेले आणि स्नेहा तिच्या ड्युटीवर जायला निघाली. आता घरी फक्त मी, प्रियंका आणि नेहा होतो. नेहा म्हणाली, चला काहीतरी मूव्ही बघूया. तिनं एक हॉरर मूव्ही लावला आणि आम्ही तिघेही टीव्ही समोर बसलो. मूव्ही पाहता पाहता प्रियंका माझ्याजवळ सरकली आणि तिचा हात माझ्या हातावर ठेवला. नेहा मूव्हीमध्ये इतकी गुंग होती की तिला काही कळलंच नाही. प्रियंकाने हळूच माझ्या कानात कुजबुजली, रोहन, आज रात्री पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा का? मी हलकेच हसलो आणि म्हणालो, नेहा आहे इथे, थोडी वाट बघ. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण मला वाट बघायला आवडत नाही. रात्री जेवण झाल्यावर नेहा लवकर झोपायला गेली. ती खूप थकली होती, त्यामुळे ती लगेच झोपली. आता फक्त मी आणि प्रियंका जागे होतो. घरात शांतता होती आणि बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता. प्रियंका माझ्याकडे बघत म्हणाली, रोहन, आता काहीच अडथळा नाही. मी हसलो आणि तिला ओढलं. मग आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. यावेळी प्रियंका खूपच प्रभावात होती. ती हळूच आवाज करत होती, पण मी तिला शांत राहायला सांगितलं, कारण नेहा शेजारी झोपली होती. थोड्या वेळाने प्रियंका म्हणाली, रोहन, मला पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव हवा आहे. मग मी पुन्हा जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. यावेळी तिला त्रास कमी झाला आणि ती पूर्णपणे सुंदर अनुभव घेऊ लागली. मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि ती पूर्णपणे रिलॅक्स झाली. त्या रात्री आम्ही दोघेही खूप समाधानी होतो. झोपण्यापूर्वी मी तिला पुन्हा गोळी दिली आणि ती हसत म्हणाली, तुझी काळजी घेण्याची सवय मला आवडते. सकाळी नेहा उठली तेव्हा प्रियंका अजून झोपली होती. मी नेहाला चहा बनवायला मदत केली आणि ती मला चिडवत म्हणाली, रोहन, तू आणि प्रियंका काल रात्री काय गुपचूप बोलत होतात? मी हसलो आणि म्हणालो, काही नाही, फक्त मूव्हीच्या गोष्टी. पण नेहाच्या डोळ्यात एक खट्याळ चमक होती, जणू तिला काहीतरी कळलं होतं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाशिकच्या आजूबाजूला फिरायला जायचं. आम्ही एलोरा लेणी पाहायला गेलो. तिथे फिरताना प्रियंका माझ्याशी खूप जवळून बोलत होती आणि मध्येच माझा हात धरायची. नेहा आणि स्नेहा पुढे चालत होत्या, त्यामुळे आम्हाला थोडी मोकळीक मिळाली. प्रियंका मला म्हणाली, रोहन, तुझ्यासोबत ही ट्रिप खूप खास झाली, पण आपण थोडं सावध राहिलं पाहिजे ना, ही तर स्नेहा काहीतरी शोधून काढेल. मी म्हणालो, काळजी नको, मी सगळं सांभाळेन. एलोरा लेणी पाहून आम्ही सगळे परत स्नेहाच्या घरी आलो. त्या रात्री स्नेहा म्हणाली, उद्या मला कामावर लवकर जायचं, त्यामुळे तुम्ही सगळे सकाळी तयार राहा. आपण कुठेतरी जवळपास फिरायला जाऊ. आम्ही सगळ्यांनी होकार दिला. सकाळ झाली. नाशिकच्या आकाशात सूर्य उगवला होता, पण स्नेहाच्या घरात एक विचित्र शांतता होती. स्नेहा कामावर जायला निघाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक तणाव होता, जणू ती काहीतरी सांगू इच्छित होती, पण
पण थांबली. तिनं फक्त इतकंच म्हटलं, रोहन, प्रियंकाने, हा तुम्ही सगळे सावध राहा. काल रात्री मी काहीतरी विचित्र ऐकलं. काय ऐकलं? मी विचारलं, पण स्नेहा फक्त हसली आणि म्हणाली, काही नाही, फक्त माझ्या डोक्यात काम चालतंय. तुम्ही मजा करा पण सावध राहा. तिच्या डोळ्यात एक चमक होती, जणू ती आम्हाला चाचपून बघत होती. माझ्या मनात एक विचार आला, स्नेहाला काहीतरी शंका आलीय का? पण मी तो विचार झटकला आणि प्रियंकाकडे पाहिलं. ती चहाचा कप हातात घेऊन शांतपणे बसली होती, पण तिच्या डोळ्यातही एक अस्वस्थता दिसत होती. स्नेहा निघून गेली आणि नेहा म्हणाली, चला आज आपण कुठे जायचं ते ठरवूया. 3 मोबाईलवर जवळपासच्या ठिकाणांची लिस्ट उघडली. त्र्यंबकेश्वरला जाऊया का? तिथे एक जुनी वाडी आहे म्हणे, तिथे काही रहस्यमय गोष्टी घडतात. नेहाच्या आवाजात उत्साह होता, पण प्रियंकानं तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. रहस्यमय? तुला हॉरर मूव्ही बघितल्यावर अजून भूत दिसत आहेत? प्रियंका हसली, पण तिचं हसू खोटं वाटत होतं. मी म्हणालो, त्र्यंबकेश्वर ठीक आहे, तिथे गार्डन आहे, नदी आहे, थोडं रिलॅक्स करू. पण खरं सांगायचं तर माझ्या मनातही एक अस्वस्थता होती. स्नेहाचं त्या रात्रीचं वाक्य माझ्या डोक्यात फिरत होतं. मी काहीतरी विचित्र ऐकलं. ती काय ऐकली असेल? आमच्या खोलीतली प्रियंकाची हलकीशी किंकाळी की आणखी काही? दुपारी आम्ही सगळे त्र्यंबकेश्वरला जायला निघालो. भाभीच्या नवऱ्याची कार पुन्हा एकदा आम्हाला घेऊन गेली. मी आणि प्रियंका मागे बसलो, नेहा आणि भाभी पुढे. प्रियंका माझ्याशी हलकेच बोलत होती, पण तिचा हात माझ्या हातावर होता. रोहन, तुला काल रात्री काही विचित्र वाटलं का? तिनं हळूच विचारलं. मी नकारार्थी मान हलवली, पण माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर आम्ही थेट त्या जुन्या वाडीकडे गेलो. वाडी जुनी होती, पण तिच्या भिंतींवर कोरीवकाम अजूनही सुंदर दिसत होतं. गावकरी सांगत होते की ही वाडी 180 वर्षांपूर्वी एका जमीनदाराची होती आणि तिथे काही अघटित घडलं होतं. गाईडने आम्हाला वाडी फिरवायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं, या वाडीत रात्री कोण येत नाही म्हणे, इथे रात्री विचित्र आवाज येतात आणि काही लोकांना काहीतरी दिसतं. नेहा उत्साहाने म्हणाली, वा, म्हणजे खरंच भूत आहे का? गाईड हसला आणि म्हणाला, भूत माहीत नाही, पण इथे काहीतरी गडबड आहे. गेल्या महिन्यात एक पर्यटक इथे हरवला होता, त्याचा मृतदेह नदीकाठावर सापडला. प्रियंकानं माझा हात घट्ट पकडला. तिच्या हाताला घाम सुटला होता. मी तिला हलकेच शांत केलं, पण माझं मनही अस्वस्थ झालं होतं. वाडीच्या आत गेल्यावर एक गडद थंड हवा जाणवली. भिंतींवर जुन्या काळातल्या चित्रांचे अवशेष होते आणि काही ठिकाणी रक्तासारखे डाग दिसत होते. गाईड म्हणाला, हे डाग कित्येक वर्षांपासून आहेत. कोणी म्हणत रक्त, कोणी म्हणत रंग, पण कोणालाच खरं काय ते माहीत नाही. संध्याकाळ झाली आणि आम्ही वाडीजवळच्या एका छोट्या हॉटेलात थांबलो. जेवण करताना नेहा सतत त्या वाडीच्या गोष्टी सांगत होती. रोहन, प्रियंका, तुम्हाला नाही वाटत ती वाडी खरंच रहस्यमय आहे? मला तर रात्री तिथे जायचंय. प्रियंकानं तिला टोकलं, नेहा, तुझ्या हॉरर मूव्हीच्या भूतांनी तुला वेड केलंय. तिथे रात्री कोण जाणार? पण नेहाच्या डोळ्यात एक चमक होती, जणू ती खरंच रात्री तिथे जायचा विचार करत होती. रात्री आम्ही हॉटेलच्या रूमवर परतलो. रूम 2 खोल्यांची होती, त्यामुळे मी, प्रियंका, नेहा आणि भाभी एका खोलीत, तर भाभीचा नवरा आणि त्यांची बहीण दुसऱ्या खोलीत झोपले. रात्री प्रियंका पुन्हा माझ्याजवळ सरकली आणि तिच्या डोळ्यात तीच खट्याळ चमक होती. रोहन, आज रात्री पुन्हा सुंदर वेळ. मी हलकेच हसलो आणि म्हणालो, प्रियंका, थोडी वाट बघ, नेहा जागी आहे. पण नेहा अचानक उठली आणि म्हणाली, मी झोपत नाहीये, मला त्या वाडीत जायचंय. मी आणि प्रियंका एकमेकांकडे पाहिलं. नेहा, तू वेडी झालीयस का? रात्री तिथे कोण जाणार? प्रियंका चिडली. पण नेहानं तिचा मोबाईल उचलला आणि म्हणाली, मी एकटीच जाणार, तुम्ही येणार का? मी आणि प्रियंकाने एकमेकांकडे पाहिलं. माझ्या मनात विचार आला, नेहा खरंच जाणार का? किती आम्हाला चिडवते. पण प्रियंका म्हणाली, ठीक आहे, चल, पण फक्त बाहेरून बघायचाच, जायचं नाही. नेहा हसली आणि म्हणाली, डील. रात्री 11 वाजता आम्ही तिघे हॉटेलमधून बाहेर पडलो. बाहेर पाऊस थांबला होता, पण हवेत एक गारठा होता. वाडी हॉटेलपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर होती. आम्ही रस्त्यावरून चालत गेलो. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता, फक्त काही कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते. प्रियंका माझा हात घट्ट पकडून चालत होती आणि तिच्या हाताला घाम सुटला होता. वाडीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर आम्हाला एक विचित्र गोष्ट जाणवली. वाडीच्या मुख्य दरवाजावर एक जुना कुलूप लटकत होतं, पण ते उघडं होतं. हे कुलूप कोणी उघडलं? नेहा हळूच म्हणाली. मी आणि प्रियंकाने एकमेकांकडे पाहिलं. माझ्या मनात विचार आला, गाईडनं सांगितलं होतं की रात्री इथे कोणी येत नाही, मग हे कुलूप कसं उघडं आहे? नेहा पुढे गेली आणि दरवाजा ढकलला. दरवाजा करकच आवाज करत उघडला. आत अंधार होता. फक्त चंद्राच्या उजेडात काही आकृत्या दिसत होत्या.
प्रियंका म्हणाली, रोहन मला इथे यायला नको होतं, चला परत जाऊया. पण नेहा शिरली आणि म्हणाली, थांबा, फक्त 5 मिनिटं नीट बघूया. आम्ही तिच्या मागे गेलो. वाडीच्या आत एक गडद ओलसर गंध होता, जणू कित्येक वर्ष कोणी इथे आलं नव्हतं. भिंतींवरचे ते डाग चंद्राच्या उजेडात अजून भयानक दिसत होते. अचानक आम्हाला एक हलका आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी पावलं टाकत होतं. मी थांबलो आणि प्रियंकाला माझ्याजवळ ओढलं. काय आहे हे? मी कुजबुजलो. नेहा पुढे गेली आणि म्हणाली, काही नाही, कदाचित वारा असेल. पण तिच्या आवाजातही भीती होती. आम्ही पुढे गेलो आणि वाडीच्या मध्यभागी एक मोठा हॉल होता. तिथे एक जुनं झुंबर लटकत होतं आणि त्याच्याखाली एक मोठं टेबल होतं. टेबलावर काही जुन्या वस्तू होत्या. एक डायरी, एक तुटलेली तलवार आणि एक जुना फोटो. मी डायरी उचलली आणि उघडली. त्यात काही पानं फाटलेली होती, पण एका पानावर लिहिलं होतं, त्याला इथेच ठेवलं. कोणीही जीवन बाहेर जाऊ नये. हे काय आहे? प्रियंका घाबरून म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. मी डायरी बंद केली आणि म्हणालो, काहीतरी गडबड आहे. चला इथून निघूया. पण तेवढ्यात नेहा किंचाळली, रोहन तिथे बघ. तिनं हॉलच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे एक आकृती उभी होती कपड्यांमध्ये आणि तिचा चेहरा दिसत नव्हता. आम्ही तिघेही थिजलो. ती आकृती हळूहळू आमच्याकडे येत होती. तिच्या पावलांचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. प्रियंका माझ्या मागे लपली आणि नेहा पळायला लागली. रोहन, चल पळ. मी प्रियंकाचा हात धरला आणि पळायला सुरुवात केली. पण वाडीच्या आतल्या रस्त्यांमुळे आम्ही गोंधळलो. आम्ही वाडीच्या गल्लीबोळातून पळत होतो, पण ती आकृती आमच्या मागे होती. तिच्या पावलांचा आवाज आता जवळ येत होता. प्रियंका किंचाळत होती, रोहनही कोण आहे? आपण का आलो इथे? मी तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण माझं मन जोरजोरात धडधडत होतं. अचानक आम्ही एका बंद खोलीत शिरलो. मी दरवाजा लावला आणि आतून कडी लावली. बाहेरून त्या आकृतीचा आवाज बंद झाला. पण खोलीत एक विचित्र गंध होता आणि भिंतीवर एक मोठा आरसा होता. प्रियंका आरशाकडे पाहत होती आणि तिचा चेहरा पांढरा पडला होता. रोहन, त्या आरशात काहीतरी आहे. मी आरशाकडे पाहिलं. तिथे आमचं प्रतिबिंब दिसत होतं, पण त्यात एक वेगळी गोष्ट होती. आमच्या मागे तीच कपड्यातली आकृती दिसत होती, पण खोलीत ती नव्हती. मी प्रियंकाला आणि नेहाला मागे ओढलं आणि म्हणालो, हा आरसायात काहीतरी गडबड आहे. नेहाने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो उघडत नव्हता. रोहना पण अडकलो. ती किंचाळली. तेवढ्यात आरशातली आकृती हळूहळू मोठी होत गेली आणि तिचा चेहरा स्पष्ट दिसायला लागला. तो एक माणसाचा चेहरा होता, पण त्याचे डोळे पांढरे होते आणि त्याच्या तोंडातून काहीतरी काळं द्रव बाहेर येत होतं. प्रियंका बेशुद्ध होऊन खाली पडली. नेहा किंचाळत होती आणि मी दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मला एक आवाज ऐकू आला, स्नेहाचा आवाज. रोहन, प्रियंकाने, हा तुम्ही कुठे आहात? ती वाडीत आली होती, पण तिचा आवाज दूरवरून येत होता. मी किंचाळलो, स्नेहा, इथे आम्ही अडकलोय. दरवाजा अचानक उघडला आणि स्नेहा आत शिरली. तिच्या हातात पिस्तूल होतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. तिनं आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? मी सांगितलं होतं ना, सावध रहा. पण तेवढ्यात त्या आरशातली आकृती गायब झाली आणि खोलीत एक भयंकर शांतता पसरली. स्नेहा आमच्याकडे आली, पण तिच्या पावलांचा आवाज तो त्या आकृतीसारखाच होता. मी प्रियंका आणि नेहाकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. स्नेहा खरंच स्नेहा होती का? माझ्या मनातून धडधडत होतं. स्नेहाचा आवाज खरा होता, पण तिच्या पावलांचा तो विचित्र आवाज, तो त्या कपड्यातल्या आकृतीसारखाच का वाटत होता? प्रियंका अजूनही बेशुद्ध होती. तिचा चेहरा पांढरा फटाक पडला होता. नेहा माझ्या मागे लपली होती. तिचा हात माझ्या खांद्यावर घट्ट पकडलेला होता. स्नेहा पुढे आली. तिच्या हातातलं पिस्तूल चंद्राच्या मंद उजेडात चमकत होतं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. ना राग ना भीती, फक्त एक थंड हसू. रोहन, तुम्ही सगळे इथे काय करताय? तिनं पुन्हा विचारलं, पण तिचा आवाज आता थोडा खोल आणि थंड वाटत होता, जणू ती आम्हाला ओळखतच नाही. स्नेहा, तू कशी आलीस इथे? मी हिम्मत करून विचारलं, पण माझ्या आवाजात थर जाणवत होती. माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. स्नेहा कामावर गेली होती, मग ती अचानक या वाडीत कशी? आणि ती आकृती, ती कुठे गायब झाली? स्नेहा हलकेच हसली, पण तिचं हसू मला अस्वस्थ करत होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सावध रहा, पण तुम्ही ऐकलं नाही. आता तुम्ही इथे आहात आणि आता तुम्ही इथेच राहाल. तिच्या शब्दांनी माझ्या पाठीतून काटा गेला. तिच्या डोळ्यात एक चमक होती, जणू ती आम्हाला माणसासारखी पाहतच नव्हती. स्नेहा, तू असं का बोलतेस? नेहानं कसंबसं बोलायचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज थरथरत होता. स्नेहा तिच्याकडे वळली आणि तिच्या हातातलं पिस्तूल हळूच नेहाच्या दिशेने वळलं. नेहा, तुला वाटतंय मी स्नेहा आहे? ती हसली आणि त्या हसण्यात एक भयंकर क्रूरता होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. ही खरंच स्नेहा नव्हती का?
मग ही कोण होती आणि खरी स्नेहा कुठे होती? तेवढ्यात प्रियंकाला जाग आली. ती हळूच उठली आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती. रोहन, ती स्नेहा नाही. ती कुजबुजली आणि तिच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. चूप! त्या स्नेहाने कडाडलं आणि तिचा आवाज आता पूर्णपणे अनोळखी वाटत होता. तुम्ही सगळे इथे का आलात? तुम्हाला माहीत आहे का ही वाडी काय आहे? इथे कोणीही जिवंत बाहेर जात नाही. तिच्या डोळ्यात एक वेडसर चमक होती आणि तिच्या हातातलं पिस्तूल आता माझ्याकडे रोखलं गेलं. मी प्रियांका आणि नेहाला मागे ढकललं आणि हिम्मत करून म्हणालो, तू कोण आहेस आणि स्नेहा कुठे आहे? माझ्या मनात भीती होती, पण मला माझ्या मित्रांना वाचवायचं होतं. ती स्नेहा हसली आणि तिच्या हसण्यात एक भयंकर थंडपणा होता. स्नेहा, ती आता तुम्हाला भेटणार नाही. ती आता आमच्यापैकी एक आहे. तिच्या शब्दांनी माझ्या पोटात गोळा आला. आमच्यापैकी एक म्हणजे काय? ही वाडी, ही आकृती आणि आता स्नेहा, हे सगळं काय चाललं होतं? अचानक खोलीच्या बाहेरून एक जोरदार आवाज आला, जणू कोणीतरी दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होतं. मी, प्रियंका आणि नेहा एकमेकांकडे पाहिलं. ती स्नेहाही थांबली आणि तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती दिसली. कोण आहे तिथे? ती किंचाळली आणि तिचं पिस्तूल आता त्या दिशेने वळलं. दरवाजा एका जोरदार धक्क्याने उघडला गेला आणि आत शिरली खरी स्नेहा. तिच्या हातातही पिस्तूल होतं आणि तिच्या चेहऱ्यावर राग आणि चिंता होती. रोहन, प्रियंकाने, हा तुम्ही ठीक आहात का? ती ओरडली आणि तिचं पिस्तूल त्या नकली स्नेहाकडे रोखलं गेलं. तू कोण आहेस? खऱ्या स्नेहानं त्या आकृतीला विचारलं. त्या नकली स्नेहाचं हसू गायब झालं आणि तिचा चेहरा आता एकदम विकृत दिसू लागला. तिचे डोळे पांढरे झाले आणि तिच्या तोंडातून काळं द्रव बाहेर येऊ लागलं. तीच आकृती जी आम्ही आरशात पाहिली होती. रोहन, पळा! खरी स्नेहा किंचाळली आणि तिनं गोळी झाडली. गोळी त्या नकली स्नेहाच्या खांद्यातून आरपार गेली, पण ती आकृती फक्त हसली आणि हळूहळू अंधारात गायब झाली. खोलीत एक भयंकर शांतता पसरली. फक्त आमच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. स्नेहा आहे. हे काय होतं? मी घाबरून विचारलं. स्नेहा आमच्याकडे आली आणि म्हणाली, तुम्ही सगळे ठीक आहात ना? मी तुम्हाला सांगितलं होतं, सावध राहा. ही वाडी ही साधी नाही. इथे काहीतरी आहे जे माणसांना इथेच अडकवतं. तिच्या आवाजात भीती होती, पण ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण ती आकृती कोण होती आणि ती तुझ्यासारखी का दिसत होती? प्रियंकाने विचारलं. तिचा आवाज अजूनही थरथरत होता. स्नेहा थोडं थांबली आणि मग ती म्हणाली, मी कार्यालयात आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून या वाडीच्या आजूबाजूला काही विचित्र गोष्टी घडतात. गावकरी सांगतात की इथे एक आत्मा आहे, एका जमीनदाराचा, जो इथे मारला गेला. तो आत्मा इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलंच करतो आणि त्याच्यासारखं बनवतो. म्हणजे ती तुझ्यासारखी दिसणारी आकृती? नेहानं कसंबसं विचारलं. हो, स्नेहा म्हणाली. ती माझ्यासारखी दिसत होती, कारण ती माझं रूप घेते. ती कोणाच्याही रूपात घेऊ शकते. आणि जर तुम्ही इथे जास्त वेळ राहिलात तर तुम्हीही तीर्थरूप. ती थांबली, जणू तिला पुढेच बोलायचं नव्हतं. माझ्या मनावर काटा आला. म्हणजे आपण इथून लवकर निघालं पाहिजे? मी विचारलं. हो, स्नेहा म्हणाली. पण आता रात्री बाहेर जाणं धोक्याचं आहे. आपण सकाळपर्यंत थांबावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. ही वाडी तुमचं मन रमवते. आम्ही सगळे त्या बंद खोलीतच थांबलो. स्नेहा दरवाजाजवळ उभी राहिली, तिचं पिस्तूल हातात तयार. प्रियांका माझ्याजवळ बसली होती आणि तिचा हात माझ्या हातात होता. नेहा एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यात भीती आणि गोंधळ दिसत होता. रात्रीचे काही तास गेले, पण झोप कुणालाच येत नव्हती. बाहेरून कधीतरी विचित्र आवाज येत होते, जणू कोणीतरी भिंतींवर खरडत होतं. प्रियंका माझ्याजवळ सरकली आणि कुजबुजली. रोहनमला वाटतंय आपण इथून कधीच बाहेर जाऊ शकणार नाही. असं बोलू नको, मी तिला धीर देत म्हणालो. स्नेहा आहे ना, ती आपल्याला वाचवेल. पण माझ्या मनातही शंका होती. स्नेहा खरंच आम्हाला वाचवू शकेल का? की तीही आता त्या आत्म्याच्या प्रभावाखाली आहे? अचानक खोलीच्या बाहेरून एक भयंकर किंकाळी ऐकू आली. आम्ही सगळे दचकलो. स्नेहा दरवाजाकडे धावली आणि म्हणाली, कोण आहे तिथे? तिनं दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त एक गडद अंधार आणि थंड हवा. रोहनमला वाटतंय आपण इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. स्नेहा म्हणाली, आपल्याला आता बाहेर पडावंच लागेल. पण बाहेर ती आकृती असेल तर? नेहानं घाबरून विचारलं. तसं झालं तर मी आहे ना? स्नेहा म्हणाली आणि तिच्या आवाजात एक आत्मविश्वास होता. पण माझ्या मनात शंका होती. जर ती आकृती पुन्हा आली तर स्नेहा खरंच तिच्याशी लढू शकेल का? आम्ही सगळे हळूहळू खोलीच्या बाहेर पडलो. वाडीच्या गल्लीबोळातून चालताना प्रत्येक पावलागणिक माझा हृदय जोरजोरात धडधडत होतं. स्नेहा पुढे होती, तिचं पिस्तूल तयार. प्रियंका माझा हात घट्ट पकडून चालत होती आणि नेहा तिच्या मागे.
बाहेर चंद्राचा उजेड मंद झाला होता आणि वातावरणात एक भयंकर शांतता होती. अचानक आम्हाला पुन्हा त्या पावलांचा आवाज ऐकू आला. हा आवाज आता जवळ येत होता आणि तो एका बाजूने नाही तर सगळ्या बाजूंनी येत होता. रोहन, हे काय आहे? प्रियंका किंचाळली. शांत रहा, स्नेहा म्हणाली आणि तिनं तिचं पिस्तूल सगळ्या दिशांना रोखलं. कोण आहे तिथे? बाहेर या, ती ओरडली. पण प्रत्युत्तरात फक्त एक भयंकर हसण आलं. ते हसण इतकं भयानक होतं की आम्ही सगळे थिजलो. आणि मग अंधारातून ती आकृती पुन्हा दिसली. यावेळी ती स्नेहासारखी नव्हती तर प्रियंकासारखी दिसत होती. प्रियंका, मी घाबरून पाहिलं, पण खरी प्रियंका माझ्या शेजारी होती, माझा हात पकडून. मग ही दुसरी प्रियंका कोण होती? रोहन, ती मी नाही. खरी प्रियंका किंचाळली आणि ती माझ्या मागे लपली. ती नकली प्रियंका हळूहळू आमच्याकडे येत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. तिचे डोळे पांढरे होते आणि तिच्या तोंडातून काळं द्रव बाहेर येत होतं. स्नेहा पुढे सरसावली आणि तिनं गोळी झाडली, पण ती गोळी त्या आकृतीला लागलीच नाही, जणू ती हवेतून आरपार गेली. ही माणूस नाही, स्नेहा किंचाळली. पळा, मुख्य दरवाजाकडे पळा. आम्ही सगळे पळायला लागलो. वाडीच्या गल्लीबोळातून पळताना मला वाटत होतं की माझे पाय आता थांबतील. प्रियंका माझा हात सोडत नव्हती आणि नेहा स्नेहाच्या मागे पळत होती. पण त्या नकली प्रियंकाचा पाठलाग थांबत नव्हता. तिचा हसण्याचा आवाज आता सगळीकडे घुमत होता, जणू तो आमच्या डोक्यात शिरत होता. अखेर आम्ही वाडीच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो, पण दरवाजा बंद होता आणि त्या जुन्या कुलपाला आता नवं कुलूप लागलं होतं. हे कसं शक्य आहे? नेहा किंचाळली. स्नेहा दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होती, पण तो हलत नव्हता. आणि मग मागून त्या नकली प्रियंकाचा आवाज आला, तुम्ही इथेच राहाल कायमच. मी वळून पाहिलं आणि ती आकृती आता फक्त काही फूट अंतरावर होती. तिचा चेहरा आता प्रियंकासारखा नव्हता, तो आता माझ्यासारखा दिसत होता. माझ्या डोळ्यांसमोर माझंच प्रतिबिंब होतं, पण त्याचे डोळे पांढरे आणि तोंडातून काळं द्रव बाहेर येत होतं. रोहन, ती तू नाही. प्रियंका किंचाळली आणि तिनं मला मागे ओढलं. पण मला वाटत होतं की माझं मन रमेत होत आहे. ती आकृती माझ्याकडे येत होती आणि तिच्या हातात एक चमकणारी वस्तू होती, एक तलवार. स्नेहा दरवाजावर जोरजोरात धक्के मारत होती आणि अखेर तो दरवाजा तुटला. पळा, ती ओरडली आणि आम्ही सगळे बाहेर पडलो. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता आणि रस्ता चिखलाने भरला होता. आम्ही पळत होतो, पण मागे वळून पाहिल्यावर ती आकृती गायब झाली होती. आम्ही हॉटेलवर पोहोचलो आणि स्नेहा म्हणाली, आता इथे थांबायचं नाही. आपण लगेच नाशिकला परत जायचं. तिनं भाभीच्या नवऱ्याला फोन केला आणि तो कार घेऊन आला. आम्ही सगळे कारमध्ये बसलो आणि माझं मन अजूनही धडधडत होतं. रस्त्यावरून जाताना प्रियंका माझ्याजवळ बसली होती आणि तिचा हात माझ्या हातात होता. ती कुजबुजली, रोहनमला वाटतंय ती आकृती आपल्याला सोडणार नाही. काळजी नको, मी तिला धीर देत म्हणालो, आपण आता सुरक्षित आहोत. पण माझ्या मनात शंका होती. ती आकृती खरंच गायब झाली होती का, की ती अजूनही आमच्या मागे होती? नाशिकला पोचल्यावर आम्ही स्नेहाच्या घरी गेलो. रात्रीचे 3 वाजले होते आणि सगळे थकले होते. स्नेहा म्हणाली, आता तुम्ही सगळे झोपा, मी सकाळी सगळे सांगते. पण तिच्या चेहऱ्यावर एक तणाव होता, जणू ती काहीतरी लपवत होती. सकाळी सूर्य उगवला, पण स्नेहाचं घर अजूनही शांत होतं. मी उठलो आणि प्रियंका आणि नेहा अजूनही झोपलेल्या होत्या, पण स्नेहा कुठे होती? मी तिला शोधायला घरभर फिरलो, पण ती कुठेच नव्हती. मी प्रियंका आणि नेहाला उठवलं आणि म्हणालो, स्नेहा गायब आहे. प्रियंका आणि नेहा दचकल्या. काय, ती कुठे गेली? नेहानं विचारलं. आम्ही घर बाहेर पडलो आणि स्नेहाचा फोन बंद होता. माझ्या मनात एक भयंकर शंका आली. ती आकृती तिनं स्नेहाला पकडलं का? आम्ही तिच्या कार्यालयात गेलो आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं. पण त्यांनी आम्हाला एक धक्कादायक माहिती दिली. स्नेहा गेले 2 दिवस कामावर आलीच नाही. ती सुट्टीवर आहे असं तिनं सांगितलं होतं. माझ्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. जर स्नेहा कामावर नव्हती तर ती वाडीत कशी आली? आणि जर ती खरी स्नेहा नव्हती तर ती कोण होती? आम्ही स्नेहाच्या घरी परतलो आणि तिथे एक पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, तुम्ही सगळे मला विसरलात, पण मी तुम्हाला विसरणार नाही. मी परत येईन. आणि त्या पत्राखाली एक चिन्ह होतं, एक काळा हज्ज्याच्या बोटांमधून काळं द्रव बाहेर येत होतं. आता पुढे काय होणार? स्नेहा खरंच गायब झाली आहे का, की ती त्या रहस्यमय आकृतीच्या प्रभावाखाली आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, ती आकृती पुन्हा परत येणार का? हे जाणून घेण्यासाठी तयार रहा. जर तुम्हाला भाग 2 लवकर पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. जास्तीत जास्त कमेंट आल्या की मी लगेच दुसरा भाग अपलोड करणार आहे. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.